दोन महत्त्वपूर्ण बैठका होत्या, खास करून सेवा आणि त्या संदर्भातल्या प्रक्रियेसंदर्भात बैठक झाली। खरं तर मंत्रालयात गर्दी कमी व्हावी याच्याहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली सुरुवातीला, पण गर्दी कमी झाली आणि लोकांना त्यांचा लाभ मिळतोय। काय नेमकं हे होतं? आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस पहिल्यांदा मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळी आपण सेवा हमी कायदा तयार केला होता। आपले सरकार हे पोर्टल तयार केलं होतं आणि त्याच्यावरनं सेवा मिळाव्यात असा प्रयत्न सुरू केला होता। आता हा जो काही आपले सरकारचं जे वर्जन आहे हे जुनं झालेलं आहे आणि म्हणून आपण समग्र नावाच्या एका संस्थेशी करार केला। या संस्थेने आपल्या ज्या काही सगळ्या प्रोसेसेस आहेत त्याचा अभ्यास केला, लोकांना कुठल्या सेवांची आणि योजनांची जास्तीत जास्त निकड आहे त्याचा अभ्यास केला आणि आता त्या संदर्भात एंड टू एंड आपण डिजिटाइज पद्धतीने लोकांना त्या सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये 45 सेवा आणि योजना अशा आहेत की ज्याच्याकरता 90% लोक अपील करतात। म्हणजे आपल्याकडे जी काही मागणी येते 90% लोकांची 45 सेवा आणि योजनांकरता मागणी येते। त्याचं बॅकएंड इंटिग्रेशन हे 26 नोव्हेंबर पर्यंत करायचा आम्ही निर्णय केलेला आहे। 200 सेवा आणि योजनांचं 26 जानेवारी पर्यंत आणि सगळ्या सेवा आणि योजनांचं 1 मे पर्यंत। आणि याच्यामध्ये आपले सरकार हे जे पोर्टल आहे याचं सेकंड व्हर्जन येणार आहे जे अतिशय सोपं असणार आहे। गोल्डन डेटा आपण तयार केला असल्यामुळे एखाद्या व्यक्तीची मॅक्सिमम माहिती ही त्या रेकॉर्डवरनंच आपण कलेक्ट करणार आहोत, ती त्याला भरायची देखील आवश्यकता पडणार नाही। त्यामुळे अतिशय सोपी अशा पद्धतीची जी काही व्यवस्था आहे ती उभी राहणार आहे आणि लोकांना जेवढे टप्पे आहेत, एखादी समजा सेवा मिळवायची आहे, सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर 4 टप्पे असतील तर कुठल्या टप्प्यावर त्यांचा अर्ज आहे हे देखील पाहता येणार आहे आणि त्या निश्चित वेळेत ते पूर्ण होत आहे की नाही हे देखील त्यांना पाहता येणार आहे। म्हणजे लोकांना सेवा मिळणं हे डिजिटल होणार, प्रेडिक्टेबल होणार आणि कोणालाही हळूहळू ऑफिसेसमध्ये येण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करतो। आणि या सेवा व्हॉट्सॲपवर देखील आपण उपलब्ध करून देतो आहोत। मला असं वाटतं यामुळे लोकांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो अतिशय सोपा होईल आणि गव्हर्नन्समध्ये आपलं राज्य इतर राज्यांच्या तुलनेत पुढे जाईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आज मला सांगताना आनंद वाटतो की गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने जी आघाडी घेतली आहे ती आघाडी कायम ठेवत पुन्हा एकदा आज आम्ही 1,08,599 कोटी रुपयांचे करार केलेले आहेत, ज्यातनं 47,100 म्हणजे जवळपास 47,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। यामध्ये कोकण विभागामध्ये 2 डेटा सेंटरचे आम्ही करार केले आहेत, ज्यामध्ये MGSA रिअल्टीज 5,000 कोटी रुपये गुंतवणार आहे डेटा सेंटरमध्ये आणि लोढा डेव्हलपर्स हरित एकात्मिक डेटा सेंटरमध्ये 30,000 कोटी रुपये गुंतवणार आहेत। एकूण 35,000 कोटीची दोघांची गुंतवणूक आहे। 16,000 लोकांना यातनं रोजगार मिळणार आहे। नाशिक विभागात मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी नंदुरबारमध्ये मेसर्स पॉलीफ्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड